की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, तो माझ्यासाठी होता। आणि ज्यांनी समझने वालों को इशारा काफी है, इतना भी गुमान मत कर, तेरी जीत पर तेरे जीत से ज़्यादा मेरे हार के चर्चे हैं। सर्वप्रथम मी सोलापूरच्या जनतेचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की इतका मोठं मतदान या ठिकाणी आम्हाला केलं आहे आणि आम्ही पराभव मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूरच्या जनतेशी जो ऋणानुबंध आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी मला केलेलं आहे, भारतीय जनता पार्टी महायुतीला केलं आहे। त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटावं, संवाद साधावा म्हणून आम्ही आलो आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो। त्यामुळे आम्ही खूप काही चिंतन या विषयामध्ये करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे काम केलं आहे त्या कामाचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पराभव हा पचवता आला पाहिजे, तसा विजय सुद्धा पचवता आला पाहिजे। त्यांना विजय पचवता येत नाहीये। अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे, मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास, इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत। स्टंटबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील। सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण कसा उमेदवार निवडून दिलाय हे सोलापूरकर पाहतील। आदरणीय चंद्रकांत दादाबद्दल जो त्या ठिकाणी जशा पद्धतीने एक अपमानजनक, अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जे बोललेले आहेत, याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आदरणीय दादा, त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत। येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरतायत, ज्या पद्धतीने स्टंटबाजी करतायत, ज्या पद्धतीने त्या वागतायत, इथला कार्यकर्ता पाहतोय, इथली जनता पाहतीये। सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे। कारण फक्त स्टंटबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वभाव आहे आणि सोलापूरकर ते अनुभवत आहेत। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलोय। कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात। शेवटी मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे। निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळशिरसच्या जनतेची सेवा करतोय, त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंदी आहे। नाही, मुळात हे निवडणूक आयोगाचा विषय आहे, एक स्वायत्त संस्था आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं, त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल। आमचे कार्यकर्ते त्यांच्या निदर्शनास आणून देतील। नाही, हा एकंदरीत एक वाक्यप्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये, तो माझ्यासाठी होता। आणि ज्यांनी समझने वालों को इशारा काफी है, इतना भी गुमान मत कर, तेरी जीत पर तेरे जीत से ज़्यादा मेरे हार के चर्चे हैं। हेच मी विरोधकांना सांगू इच्छितो। कारण खासदार झाल्यापासून स्टंटबाजी सुरू आहे, सोलापूरकर पाहतायत। आणि मध्यमध्ये आता काय रणनीती असणार भाजपची, भारतीय जनता पार्टी? कारण मध्यावर जास्त सोलापूर लोकसभेतल्या ज्या काही सगळ्या जागा आहेत, या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदारसंघातून मतदान भेटलेलं आहे। त्यामुळे सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।